त्या तिकडे उद्योग भवन जवळ चालला आहे मोर्चा. आता 1:30 वाजला आहे आणि हे लोक नारे लावत आहे आमच्या हक्काचा, नहीं चलेगी नहीं चलेगी वगैरे. आता माझे डॉग असे भुंकतील रात्रभर. बापरे. गुरु, तुम्हाला असे नारे लावता येतात का? रोड आमच्या हक्काचा, नाही तुमचा बापाचा. तुम्ही पण नारे लावा. तुम्हाला नारे लावता आले असते तर सगळ्यांना पळवून लावलं असतं ना बेटा. फक्त गाड्यांच्या मागे पळता येतं. हा ठीक घ्या, चलायचं मोर्चा बघायला. ए टिकू शेट, चलायचं मोर्चा बघायला. मी आता इकडे डॉग फिडिंगला आले होते. हा माझा एरिया डॉग फिडिंगचा. तर इथे पाण्याची टाकी आहे, ती दिसते ती टाकी. तर तिथे बायका मला नवीन दिसल्या मग असे 2 बाटल्या भरताना. तर मी विचारपूस केली की तुम्ही इकडे कोण, असं तसं. तर त्या बोलल्या आम्ही मोर्चासाठी आलो आहोत. तर म्हटलं कसला मोर्चा, विचारपूस केली मी. तर त्या बोलल्या अंबड लिंक रोड नाशिक, तेथे आमचे घरं मोडले आहे. नगरसेवक आहे जे निवडून नाही आले मागे, ते आम्हाला मदत करताय वगैरे. पहिले नगरसेवक तर काही नाही आले, नाही मदतीला, असं तसं चाललं होतं त्यांचं बिचाऱ्यांचं रडगाणं. तर ते म्हणे आम्ही जवळजवळ 3-4 हजार लोक आहे, पण आता थोडेफारच इथे मुलं बाळं सगळे घेऊन आलेले. तिकडे मच्छर वगैरे सगळे त्याच्यातच झोपले बिचारे. मग त्यांना बोलली तुम्हाला घरकुल नाही दिलं आहे का? मग तर म्हणे दिलं आहे, पण सगळं वरच्या बाथरूमचं पाणी खाली गळतं, खालचं वाजून त्याचं खाली गळतं, सगळं घाण. तर आम्हाला आमची जागाच पाहिजे वगैरे. आता कोणाचं बरोबर आहे कोणाचं चुकीचं आहे माहीत नाही. आता घरकुल दिलं आहे तर मला तरी वाटतं त्याच्यात राहायला हवं यांनी, दुसरीकडे राहण्याऐवजी. पण आता त्यांचे पण प्रॉब्लेम आहे. घरं आता ते सरकारी बांधकाम म्हणजे तसंच असणार, गळणे वगैरे. आणि असं मोकळ्यात राहणाऱ्या लोकांना असं फ्लॅट स्टीम असतं, ते घरकुल तर मला नाही वाटत त्यांना आवडत असणार. म्हणून कदाचित त्यांना ते मोकळं घरच हवं आहे. त्यासाठी त्यांनी मोर्चा काढला आहे. आता मी थोड्या वेळाने माझे डॉग फिरायला घेऊन जाईल तिकडे, मग बघते काय आहे ते. मग मी स्वयंपाकाचं वगैरे विचारलं, जेवणाचं कसं केलं. तर म्हणे आले होते आचारी बनवायला. म्हटलं मग खर्च कोण देतं आहे? तर म्हणे नगरसेवक. म्हटलं मग त्यांनी नाही प्रयत्न केला का घरं वाचवण्याचा? तर म्हणे हे जे निवडून नाही आले ना ते आम्हाला मदत करताय. ते म्हणजे सारखंच असतं, जे निवडून नाही आले ते तर फायदा घेतीलच निवडण्यासाठी. ज्याचा त्याचा फायदा शोधतो माणूस, काय कोणी मदत करायला बसलं नाही आहे. यावरून मला असं आठवलं माणसांचं जीवन 4 दिवसासाठी कुत्र्यासारखं झालं. रस्त्यावर राहण्याची वेळ आली तर माणूस किती लढतो, मोर्चे काढतो वगैरे हक्कासाठी. आणि बिचारे मुके प्राणी, त्यांना ते अधिकारच नाही आहे की लढा आपल्या हक्कासाठी. म्हणून त्यांच्यासाठी लढायला आमच्यासारखे वेडे सायको प्राणीप्रेमी बनवले आहेत देवाने. त्यांना मी बोलली पण कंपाऊंडमध्ये म्हटलं माझे डॉग आहेत खूप सारे, नाहीतर तुम्हाला तुमच्या मुलांना झोपू दिलं असतं. म्हटलं कसं असतं आपलं मन. म्हटलं तुमचे मुलं वगैरे नातेवाईकांकडे सोडायचे ना, म्हटलं इथे आजारी होतील. तर म्हणे औरंगाबादला आहेत नातेवाईक, मग तिकडे काय सोडायचे. मग ते काय सारखंच होईल, आजारी होईल, परत दवाखाना भरा वगैरे. हे बिचारे 1 टाईम जेवण द्या, 2 टाईम जेवण द्या, घर नाही, काही नाही, कोणी बघणारं नाही यांच्याकडे. म्हणजे मनुष्य जीवन हा केवढा छान दिला आहे देवाने, सर्वश्रेष्ठ जन्म. ज्याला हक्कासाठी लढू शकतो, बोलू शकतो, स्वादासाठी खाऊ शकतो, तरी त्याचा उपयोग तो व्यवस्थित नाही करत. याला मारू त्याला मारू, कुत्र्यांना हाकलो. म्हणजे ना आपल्याला जे जीवन दिलं आहे ना ते खरोखर एवढं भारी आहे ना, त्याचा सदुपयोग करा. प्राण्यांना मारून हाकलून हे काहीच भेटणार नाही आहे तुम्हाला. ते आपल्यावर अवलंबून आहेत, हे लक्षात घ्या. आज आपल्यावर वेळ येते की आपल्याला रस्त्यावर राहावं लागतं आहे, खावं लागतं आहे, तर किती आपण नाही राहू शकत, 4 दिवस पण राहू शकत नाही. आता सांगणार प्राण्यांना सवय असते ते तर तिथेच राहणार. हो ती सवय आहे, पण भूक ही सगळ्यांची सारखी आहे. फक्त तुम्ही 1 टाईम तरी जेवायला द्या. तुमचा अंगणात जर प्राणी बसला असेल 1 टाईम तरी जेवायला द्या. आज ह्या नगरसेवकने जे निवडून नाही आले त्या नगरसेवकांनी जर तुमची यांची साथ नसती दिली तर कुत्र्याहून कमी जीवन नसतं यांचं. म्हणजे कोणीच नाही साथ द्यायला. रस्त्यावर खा, फिरा, झोपा. कुत्र्यांहून डेंजर जीवन असतं. कुत्र्यांना तरी एक वेळेस रस्त्यावर राहण्याची सवय असते, पण माणसाला नसते. तर विचार करा, आज तुमचं कुत्र्याचं जीवन असतं
तर हे बघा आमचे कुत्रे काय एन्जॉय करताय मस्त. केवढे भारी एन्जॉय करताय. आम्हाला तर खूप आनंद होतो. ए बाबू बाबू, ए इकडे बघ, इकडे बघ. ए बाबू, छोटू छोटू. धूर करून झोपले आहेत मच्छरसाठी. बापरे. पोलिसांची पण ड्युटी. आजपासून आमच्या पिल्लूंचा पण नारा, रोड आमच्या हक्काचा नाही तुमच्या बापाचा. बघा मस्त रोडावर बसले. रात्री पण नाही बसायचं ना बेटा रोडावर, सगळ्यांच्या बापाचं आहे. हा बुरा, रोड आमच्या हक्काचा नाही तुमच्या बापाचा आणि बाबाचा ना परदादाचा.